मी घेतलं होतं टेबलसाठी कार्पेट आणि ते इतकं सुंदर होतं. वाव, जसे की काही गोल्डनच गोल्डन, म्हणजे पुरं सोनं सोनं वाटत होतं, एक नंबर. आणि मग मी शॉपमध्ये गेली आणि तिथं खूपच डस्टिंग केलं आम्ही. थोडंसं काम करता 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 पूर्ण शॉप क्लीन केला आम्ही, दोघं मिळून, अंजली आणि मी. क्लीन झालं का आमची मस्ती चालू. आणि मस्तीमध्ये आम्ही इतकी मस्ती करतो का काय सांगू. का बस दुपार झाली का जेवण करायसाठी निघाली आणि वरतं आमच्या घरी होते चिमण्या. आणि का चिमण्या होते त्यांनी चिवचिव चिवचिव आणि पिक्चरही बघत होते. तेवढ्यात आला कबीर. असं नाटक करू, हात ठेवून करू. तुम्ही बघत आहे याचं नाटक. इतकं खतरनाक नाटक करते आतापासून की समोरच्या व्यक्तीला शकच नाही होत की हा नाटक करत आहे म्हणून. तरी याची मस्ती चालूच राहते. का आज संध्याकाळी आमच्या घरापाशी आता जे प्रोग्राम झालं होतं रामनवमीचा, तर जेवण होतं. तर मग आम्ही जेवण करायसाठी सगळेजण मिळून गेलो. तर जेवण गेलं आणि इतकं सुंदर, इतकं टेस्टी जेवण होतं, खूप छान. ये भी ब्लॉगर। कहाँ से है गाइस? हेलो, कहाँ से है? हम चंद्रपुर से। खाना कैसा लगा आपको? बहुत अच्छा है। बूंदा तो खाओ एक बार। बूंदी बूंदी है क्या? सॉरी, बूंदी कैसी लगी आपको? बहुत टेस्टी है। जेवण झालं का लगेच आम्ही, अंजली, मी, गायत्री आणि ओजी, आम्ही चारही जण एका स्कूटीवर बसून गेलो मेडिकलमध्ये. आणि मेडिकलमधून मला घ्यायचं होतं ब्रश आणि कोलगेट. बाबू इधर देखो। तुम्हाला 1 रुपया चार्ज हो, 2 रुपयाचं द्या. नाही 1 रुपया, नाही तर कॅन्सल. मेडिकलमध्ये जाऊन आलं का लगेच अंजलीनं मला घरी सोडून दिलं. आई म्हणते, पप्पा लाव ना फोन. पप्पाजी बोल, पप्पाजी. पप्पाजीला फोन लाव.